प्रसन्न रेषा मिश्किल रेषा शिदंचाच रेषा प्रणाम अमुचा तुझला जाची रेषा हीच भाषा. कार्टून्स कंबाईन्स आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणाऱ्या शी द 100 या कार्यक्रमात मी संजय मिस्त्री आपण सर्व रसिकांचे सहर्ष स्वागत करते. सुहाने मसाले व अंबारी आयोजित शी द 100 हा महोत्सव कोहिनूर कट्टा व कोहिनूर ग्रुप प्रस्तुत करत आहे. हा कार्यक्रम पुना गाडगीळ अँड सन्स लिमिटेड आणि रेवा डायमंड्स यांच्या सहयोगाने होत आहे. मित्रो, आपणा सर्वांचे या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. आणि शी द फडणीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम 29 तारखेला बालगंधर्व रंगमंचावर होणार आहे. त्यावेळीसुद्धा आपण सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह भरपूर गर्दी करण्यासाठी अवश्य उपस्थित राहा हे मी आवाहन आपण करतो आणि आजच्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतो. मित्रो, कार्टूनिस्ट कंबाईन्स ही संस्था 1984 साली माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेना भवन येथे स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे त्याचे पहिले अध्यक्ष, त्यानंतर श्रीकांतजी ठाकरे हे त्याचे दुसरे अध्यक्ष झाले. त्यानंतर हे अध्यक्षपदाची धुरा शी द फडणीस यांच्याकडे आली आणि त्यांनी भरपूर वेळ देऊन बाळासाहेब ठाकरे, श्रीकांतजी ठाकरे यांच्याप्रमाणे ही संस्था पुढे नेली. ते 1984 पासून आज 2025पर्यंत ही संस्था दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम करून आपल्या रसिकांसाठी आनंद देत असते. आजचा हा कार्यक्रम हा त्याच संस्थेतर्फे आणि वसुंधरा क्लब यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. मी प्रस्तावनेला जास्त वेळ न घेता चारोस पंडित यांना विनंती करतो की त्यांनी आजचे उद्घाटक आणि शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सत्कार करावा. त्यानंतर चारोस पंडित राजकुमारजी चोरडिया यांचा सत्कार करतील. कृष्णकुमार गोयल यांचा सत्कार करतील चारोस पंडित. व्यंगचित्रकलेचे अभ्यासक आणि व्यंगचित्रकला म्हणजे काय ही तरुण पिढीला किंवा रसिकांना समजून देण्याचं एक अद्भुत आणि कष्टाचं काम प्रशांत कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आपला परदेश दौरा अर्धवट सोडून ते या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मी विनंती करतो प्रशांत कुलकर्णी यांना स्टेजवर येण्याची. चारोस पंडित प्रशांत कुलकर्णी यांचा सत्कार करतील. आम्ही हा कार्यक्रम ठरवत होतो, वीरेंद्र चित्राव, चारोस पंडित आणि आमची टीम. त्यावेळेला शी द फडणीस यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की माझ्या कौतुक वगैरेची भाषणं इथे करू नका. ज्या व्यंगचित्रकलेशी संबंधित ज्या वेगवेगळ्या कला आहेत, चित्रकला आहे, संगीत आहे, गायन आहे, त्या सगळ्या कलांनासुद्धा तुम्ही सामावून घेत जा. आणि म्हणूनच वीरेंद्र चित्राव आणि चारोसजी पंडित यांनी शिल्पकार भगवान रामपुरे, जगप्रसिद्ध शिल्पकार, ज्यांनी शेअर मार्केटमधलं जो बूल आहे तो यांनी बनवलेला आहे आणि त्यामुळे आपल्या खिशात आता पैसा खेळू लागलेला आहे. आणि त्यामुळेच असे आपण कार्यक्रम करू शकतो आणि असे प्रायोजक आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे भगवान रामपुरे यांचे आभार. आणि शिल्पकला ही सुद्धा चित्रकले, व्यंगचित्रकले इतकीच श्रेष्ठ आहे. ज्या वेळेला लोकमान्य टिळकांचा पुतळा गिरगाव चौपाटीवर बनवण्याचं ठरवलं त्यावेळेला रघुनाथ कृष्ण फडके यांना ते काम देण्यात आलं आणि मार्गदर्शक होते काकासाहेब खाडीलकर, नवाकाळचे संपादक, जे लोकमान्य टिळकांचे मित्र. आणि तो पुतळा बनवण्याचं काम महादेव काशीनाथ कोलटकर यांच्या बडोद्यातल्या स्टुडिओमध्ये होत होतं. आणि त्याचं एक छोटं मातीचं मॉडेल आपले फडके शिल्पकार यांनी बनवलं, रघुनाथ कृष्ण फडके यांनी, आणि म्युन्सिपाल्टीमध्ये मुंबईचे सादर केलं. त्यावेळेला ते नगरसेवक होते. त्यावेळेला नगरसेवकांना नगरपिता म्हणत असत. सिटी फादर्सचं ते भाषांतर होतं. पण अत्र्यांनी तो शब्द नगरसेवक केला, पुण्यामध्येच केला. म्हणाला आम्हाला इतके बाप नकोत, म्हणून तो नगरपिताचा नगरसेवक शब्द झाला. आणि नगरसेवकांनी ऑब्जेक्शन घेतलं, म्हणाले की एवढा मातीचा पुतळा, त्याला एवढे पैसे कशाला. त्या मिटिंगला रघुनाथ कृष्ण फडके होते. ते म्हणाले
हे बघा, त्या छोट्याच्या मातीच्या पुतळ्यामध्ये आणखी एक माती मिसळली, ती म्हणजे आमच्या आयुष्याची माती मिसळलेली आहे. म्हणून त्या पुतळ्याची एवढी किंमत आहे. आज भगवान रामपुरे सर काय, श्रीधर फडणीस काय, यांनी आपलं आयुष्य या कलेसाठी वेचलेलं आहे. तर म्हणूनच आम्ही भगवान रामपुरे यांचं या कार्यक्रमासाठी नाव घेतलेलं आहे. तर मी विनंती करतो की आता सुहाना मसालेतर्फे राजकुमार चोरडी यांना, भगवान रामपुरे यांना गिफ्ट हॅम्पर देऊन सन्मान करावा. त्यानंतर सुहाने मसालेतर्फे राजकुमार चोरडिया कृष्णकुमार गोयल यांचा सत्कार करतील गिफ्ट हॅम्पर देऊन. त्यानंतर या कार्यक्रमाचं सगळं जे सूत्रसंचालन केलं आहे, एवढा भव्य कार्यक्रम ज्यांनी उभा केला आहे, तो वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव यांची मेहनत त्याच्या पाठीशी आहे. मी वीरेंद्र चित्राव यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. आदरणीय व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि रात्रभर पाऊस, आज दिवसभर किती डिस्टर्बन्स आहे याचा विचार करत करत देखील इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले दर्दी रसिक. खरं तर व्यंगचित्र ही कला अशी आहे जी वक्त्यांना देखील लक्षात ठेवावी लागते. कमी बोलणं आणि जास्त कृतीमधनं, रेषांमधनं व्यक्त होणं. मी तर काही व्यंगचित्र काढू शकत नाही, त्यावेळेला कमीत कमी बोलणं हे मी नक्की करू शकतो. कसं असतं, संयोजकाला वेळ कमी असतो, पण सगळं सांगत बसावं लागतं, कसं झालं, काय झालं. आणि मला आठवतं आहे की श्रीधर जेव्हा 100व्या वर्षात गेल्या वर्षी पदार्पण त्यांनी केलं, त्यावेळेला हा विचार झाला की आपण हा महोत्सव असा करायला पाहिजे. श्रीधरनं जर समर्पित करायचा असेल महोत्सव आणि 100 वर्षाच्या कारकिर्दीला, 100 वर्षाच्या वयाला आणि इतक्या वर्षांच्या कारकिर्दीचा जर आढावा घ्यायचा असेल तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतला पाहिजे. आणि ज्याचा उल्लेख आत्ता संजय मिस्त्रींनी काही प्रमाणात केला की श्रीधरची यावेळेला इच्छा होती. पहिली जी मीटिंग झाली त्याला लीना आणि रूपा पण होत्या. मला आठवतं आहे की श्रीधर आग्रहाने हेच म्हटले होते की तुमचा फोकस हा व्यंगचित्र कलेवर आणि त्यानिमित्ताने अन्य कलाकारांवर जास्त ठेवा. म्हणून पहिला जो विचार झाला की महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यंगचित्रकारांना आपण अपील करू, त्यांना आग्रह करू, आवाहन करू की तुम्ही एक चित्र श्रीधरना डेडिकेट करा 100च्या निमित्ताने. आणि तुम्हाला इथे ती सर्व चित्र या गॅलरीत दिसतील. सगळ्या दूरदूरच्या व्यंगचित्रकारांनी प्रेमाने श्रीधरकरता एक हे गिफ्ट पाठवलं आहे. आणि साहजिकच श्रीधरची हासरी गॅलरीचं तर दर्शन झालंच पाहिजे. त्यामुळे हासरी गॅलरी असेल किंवा प्रत्येक व्यंगचित्रकाराचं यानिमित्त एक कार्टून, असं एक्झिबिशन पाहणं हा एक मोठा आनंद आपल्या सर्वांसाठी असणार आहे. पुणे हे असं भाग्यवान शहर आहे की इथे बरंच काही सातत्याने घडत असतं आणि जगभरातल्या महत्त्वाचे कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो ते इथे घडतात. आता श्रीधरच्या इच्छेचा मान ठेवून दुसरा एक कार्यक्रम जो केला आहे तो मोठा ऑडिओ व्हिज्युअल शो आपण केला आहे. आणि तो तुम्हाला 29 तारखेला संध्याकाळचा 6चा जो बालगंधर्वमधला कार्यक्रम आहे त्याची सुरुवातच त्या शोनी होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की ज्याला आपण फाईन आर्ट्स म्हणतो अशातले दिग्गज कलाकार तिथे फार मूर्तिकलेपासून, ड्रॉइंग, पेंटिंगपासून ते कोरिओग्राफीपासून, ज्याबद्दल श्रीधरना एक वेगळा या ठिकाणी रिस्पेक्ट आहे या सर्व कलांबद्दल. आणि वारंवार त्यांच्या बोलण्यातनं आणि लेखनातनं हे दिसतं की या कलांचा ते किती सन्मान करतात. स्वतः एक मोठे कलाकार असताना मोठा कलाकार या कलांचा पण जेव्हा सन्मान करतो तेव्हा मला असं वाटतं की या पद्धतीची निर्मिती आम्ही ठरवलेली आहे. आणि त्यांनीच कार्यक्रमाच्या 29ची सुरुवात होईल. मला असं वाटतं की आपल्याला तो देखील कार्यक्रम पहिल्यांदाच होणार आहे, त्याचा पण आस्वाद तुम्हाला घेता येईल. या निमित्ताने एवढंच वाटतं की हे जे प्रदर्शन आहे किंवा हा श्रीधर 100 महोत्सव आहे हा पुढल्या वर्षभर देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणार आहे. श्रीधरना जरी वयोमानाप्रमाणे शक्य नसलं तरी आत्ताच आमच्याकडे 20 शहरातनं आग्राची निमंत्रण आली. ते अनेक जण या ठिकाणी येणार पण आहेत कार्यक्रमासाठी 29च्या. पण प्रत्येक ठिकाणी असा कार्यक्रम त्यांना करायचा आहे. आणि या निमित्ताने
सिद्धंना अभिष्ट चिंतन हा एक भाग आहेच, परंतु या कलेचा प्रसार प्रचार आणि या निमित्ताने तरुण पिढीपर्यंत हे सगळं पोचलं पाहिजे, ती पिढी प्रेरित झाली पाहिजे आणि व्यंगचित्राची जी ताकद आहे व्यंगचित्रकलेची ती या निमित्ताने कशी वाढेल हा प्रयत्न केला आम्ही करू. आणि कार्टुनिस्ट कंबाईन यामध्ये ज्या पद्धतीने सक्रिय आहे, त्यांचे सगळे पदाधिकारी असतील किंवा त्यांच्या संपर्कातले सर्वजण, मला असं वाटतं शिद 101 हे पुढल्या वर्षभर वेगवेगळ्या शहरात चालणार आहे. पुण्यामध्ये जो 3 दिवसाचा फेस्टिवल आहे त्याचा आज शुभारंभ होतो आहे. याचा आस्वाद आपण पुढले 3 दिवस घ्यावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आत्ताच वीरेंद्र चितळ्यांनी सांगितलं की शिदनी सांगितलं वेगवेगळ्या कलांना या महोत्सवामध्ये सामील करून घ्या. आणि आपणाला जर माहीत असेल की सगळ्या कलांचा विकास हा एकाच वेळेला झालेला आहे, त्याच्यामुळे गुहेतली चित्र जर आपण बारकाईने पाहिली त्याच्यामध्ये नृत्यकला दिसेल, तुम्हाला चित्रकला दिसेल, अजेंड्याची शिल्प वगैरे, गायन करताना कोणीतरी दिसेल. म्हणजे शिल्पकला ज्या वेळेला सुरू झाली त्याच वेळेला चित्रकला सुरू झाली. त्यामुळे गुहेमध्ये शिल्प जशी दिसतात तशी चित्रसुद्धा दिसतात. अशा ही सगळी कला म्हणजे एकमेकाचे भावंड आहेत आणि राजकारणामध्ये 2 भाऊ आज एकत्र येताना दिसतात. तशा सगळ्या कलांचा आज एकत्र संगम या शिद 100च्या निमित्ताने होत आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून सांगतो. नेदरलँडचा चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग हा चित्रकार होता, पण आपल्या चित्रामध्ये रंगांमध्ये आरोह अवरोह संगीताप्रमाणे यावेत म्हणून तो पियानो शिकला होता. म्हणजे प्रत्येक कला ह्या एकमेकाच्या भावंड कशा आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विन्सेंट व्हॅन गॉगचं पियानो शिकणं हे आहे. मित्रो, त्यानंतर मी विनंती करतो की आजचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय मंच, उपस्थित बंधू भगिनींनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. व्यंगचित्राचे बादशाह आदरणीय शिदजी फडणीस यांच्या वयाच्या 100वी निमित्त सर्वप्रथम मी त्यांना नमस्कार करतो. आज या मंचावर शिद शताब्दी महोत्सवाचे उद्घाटक ज्येष्ठ शिल्पकार भगवानजी रामपुरी उपस्थित आहेत. ज्येष्ठ उद्योगपती व माझे मित्र राजकुमारजी चोरडी आहेत. वीरेंद्र चित्राव आहे. कार्टुनिस्ट कंबाईनचे चारुहास पंडित आहे आणि संजयजी मिस्त्री या मंचावर उपस्थित आहे. या सर्व प्रायोजक रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो. अतिशय चांगल्या व अस्मरणीय कार्यक्रमात कोहिनूर ग्रुपतर्फे नेहमी सहभागी होण्याचा आनंद मिळत असतो. गेल्या वर्षी आपण 99 वर्ष केलं होतं आणि तेव्हा ठरवलं होतं की 100वी आपण जोरात करू आणि तो 99 वर्ष झाल्यानंतर आता 100 धरणी परवापासून 72 तासानंतर 101 वर्ष चालू होईल, त्यांना 100 पूर्ण होतील. शिद फडणीस म्हणजे व्यक्ती एक पैलू अनेक असेच म्हणावं लागेल. ज्येष्ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, RK लक्ष्मण, डेव्हिड लो, चित्रकार पिकासो यांच्याबद्दलचा आदर जो आपल्या सर्वांच्या मनात आहे तोच आदर शिदंच्या बाबतीतही आपल्या मनात आहे आणि ते मनस्वी व्यंगचित्रकार आहेत. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकार 2 पिढ्यांचे ते मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांच्या कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेचे मी मनापासून आभार मानतो. आता संजय मिस्त्रींनी सांगितलं की 84 साली संघटना सुरू झाली, आता ती एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करते आणि आज जवळजवळ महाराष्ट्रातील सर्वच व्यंगचित्रकार जे वेगवेगळ्या वर्तपत्राद्वारे आपलं मनोरंजन आणि करमणूक आणि प्रबोधन करत असतात त्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. शिदने राजकीय व्यंगचित्रकार केली नाही असा समज आहे, पण तसं नाही आहे. 1965च्या सुमारास केसरी व तरुण भारत या साप्ताहिकासोबत त्यांनी राजकीय व्यंगचित्र प्रकाशित झाली होती, मात्र त्यात ते रमले नाहीत. त्यांची अजून एक आगळी वेगळी ओळख म्हणजे लहान मुलांना त्यांनी नेहमी हसत खेळत गणित शिकवलं. हंस, मोहिनी, नवल या अंतरकरांच्या मासिकांची मुखपृष्ठ यामुळे महाराष्ट्रभर पोचली. किंबहुना हास्यचित्र वापरण्याचा मुखपृष्ठावर झालेला पहिलाच प्रयोग हा शिदनच्या नावावर आहे. नाहीतर मुखपृष्ठावर कोणी तसं छापत नसत, पण शिदनचं पाहिल्यानंतर मग छापायला सुरुवात झाली. दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर हास्यचित्र वापरण्याची 1952ची पायवाट आज हमरस्ता झालेली आहे. केवळ मनोरंजन करणं, विरंगुळा म्हणून चित्रांचा आस्वाद घेणं एवढा त्या चित्राचा माफक हेतू आहे. त्यातूनच मराठी लाखो वाचकांना त्यांनी वर्षभर आनंद दिला. त्यांची चित्र 60 ते 70 वर्ष झाली
तरी आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटतात. एकदा पाहिलं तर पोट भरत नाही आपलं सारखं. आणि जसं आपण म्हणतो की त्यांची चित्र बोलकी असतात, शब्द विरहित असतात, हे आपण पाहिलंच आहे. आणि हेच मला वाटतं त्यांच्या चित्रांचं सामर्थ्य आहे. शिदांना मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा मानतो, कारण हे फार मोठं काम शिदांनी काल त्यांनी सांगितलं की 19 वर्षांच्या असताना माझ्या मनात हे आलं. म्हणजे 81 वर्ष जवळजवळ ते या कलेशी निगडीत आहेत. खऱ्या अर्थानं ते ट्रेंड सेटर आहेत. ते महाराष्ट्रात ट्रेंड सेटर आहे असं वाटतं. हजारो तरुणांचे ते रोल मॉडेल बनलेले आहेत. कारण आता पाहिले आपण असंख्य अनेक तरुणसुद्धा व्यंगचित्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. परवा 29 जुलै रोजी 100 वर्ष पूर्ण करत आहेत आणि त्यानिमित्त त्यांचा गर्व करण्याची संधी कोहिनूर ग्रुपला मिळाली आणि हे मला वाटतं माझं भाग्य आहे असं मी मानतो. मागच्या वर्षीच्या कार्यक्रमाला राज ठाकरे आवर्जून उपस्थित राहिले होते. ही एक आनंदाची बाब आपल्याला माहिती असेल. हा सुंदर महोत्सव आयोजित केल्याबद्दल संजय मिस्त्री व चारुहास पंडित वीरेंद्र चित्राव यांना मी धन्यवाद देतो. आजच्या जमान्यात विविध तणावामुळे हास्य लोपत चालला आहे, हे आपण पाहिलंच आहे, आपण रोज अनुभवतो. आणि पण चेहऱ्यावर मंदशी स्मित रेषा उमटवणाऱ्या शिदनसारख्या महान कलाकारास मी शुभेच्छा देतो. त्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन नवीन पिढीला सर्वत्र मिळत राहो ही कोहिनूर ग्रुपतर्फे परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. पुणे महानगरपालिकेने पुण्यात निसर्गरम्य जागेत शिद नावाने ओपन आर्ट गॅलरी सुरू करावी अशी मला पुणे महानगराला विनंती करावी वाटते. आणि त्याला काही खर्च येत असं त्यासाठी कोहिनूर ग्रुप मदत करेल, हेही मी महानगरपालिका सांगू इच्छितो. परत बजेट नाही म्हणून गॅलरी नाही असं नको होता का मग. आणि माझी एक मागणी या निमित्ताने, खरं म्हणजे पुणे विद्यापीठाने डॉक्टर शिदा फडणवीस यांना डिलीट पदवी जाहीर करावी. कारण एकमेव व्यक्तिमत्व व्यंगचित्रकाराचं असं आहे की जे आज 100 वर्ष पूर्ण करत आहे. आणि त्याचबरोबर भारत सरकारने त्यांना पद्मश्री बहाल करावा. येत्या ऑगस्टमध्ये जमलं तर पडेल जानेवारीमध्ये, अशी मागणी मी याद्वारे भारत सरकारला करतो. कोहिनूर ग्रुप मी नेहमीच चांगल्या कार्यक्रमाच्या मागे राहिलेला आहे. सिद्धनच्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपण तिघजण इथं आहात, सरांना माझं पोचवा. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपण परवाच्या कार्यक्रमाला निश्चित चुकू नका बालगंधर्वला. तो कार्यक्रम अविस्मरणीय राहील. आपल्या सर्वांना निमंत्रण देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसिकांच्या महाराष्ट्रातल्या आणि जगातल्या सर्व शिदनच्या चाहत्यांच्या मनातलं आज कृष्णकुमार गोयल यांनी बोलून दाखवलं. आणि आमच्या मनातलं जे आर्थिक पाठिंबा आहे तेही त्यांनी बोलून दाखवलं. कारण असे कार्यक्रम करायचे ते आर्थिक पाठिंबा लागतो. आणि आता आम्ही कृष्णकुमार गोयल यांच्याकडे कायम जाणार आहोत, कारण त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि राजकारण्यांसारखं जाहीर केलेलं आश्वासन राजकारणी पाळत नाही, पण कृष्णकुमार गोयल पाळतात. त्यामुळेच आम्ही असे दरवर्षी कार्यक्रम करू शकतो. आणि वीरेंद्र चित्राव यांचा जो वसुंधरा क्लब आहे त्यांनी चांगले कलात्मक कार्यक्रम केले. कारण वसुंधराला इंग्रजीमध्ये अर्थ म्हणतात. आणि अर्थचं स्पेलिंग जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर EARTH, त्याच्यामध्ये आर्ट येतं मध्ये सेंटरला. आणि त्यामुळे ते कायम आमच्या पाठीशी उभे राहतात. त्याबद्दल त्यांचे कार्टून्स कंबाईन्स आणि आपण सर्व रसिकांतर्फे मी मनापासून आभार मानतो. आणि मित्र, त्यानंतर आपण भगवान रांगपुरे सर यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन करणार आहोत. आणि उद्घाटन करण्यासाठी जे चित्र बनवलं आकर्षक आणि एक वेगळ्या प्रकारचं उद्घाटन, ती संकल्पना श्री चारुहास पंडित यांचे. चारुहास पंडित हे आमच्या कार्टून्स कंबाईन्सचे माजी अध्यक्ष. आणि चिंटू हे त्यांचं प्रसिद्ध कॅरेक्टर आहे, असं मला वाटतं सांगण्याची गरज नाही आहे. तर आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे वळूया. आदरणीय भगवान रामपुरे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आणि चारुहासने ते चित्र रेखाटताना जर बारकाईने पाहिलं तर ते म्युझिकचे टोन्ससुद्धा वरती दिलेले आहेत बघा. आणि चित्र आणि संगीत यांचं एक मैत्रीचं नातं असतं. बॉम्बे आर्ट सोसायटीला 1988 साली ज्यावेळेस 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस भीमसेन जोशींचं गायन आणि MF हुसेन यांनी चित्र काढलं होतं. म्हणजे चित्र आणि संगीत यांचं जे नातं आहे ते चारुहासने अचूक त्या चित्रामध्ये पकडलेलं आहे. तर त्यावेळेला चित्र जे हुसेनने काढलं होतं, भीमसेन जोशी म्हणाले होते हे ॲडव्हेंचर आहे. आणि हुसेन म्हणाले होते की भीमसेन जोशीने आपलं आयुष्य सगळ्या संगीत कलेसाठी वेचलेलं आहे.
तर असं संगीत आणि वेगवेगळ्या कलांचं आणि व्यंगचित्रकलेचं नातं आहे. मित्रो, त्यानंतर मी राजकुमारजी चोरडिया यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. राजकुमारजी चोरडिया. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, आजच्या या हास्य गॅलरी आणि या प्रदर्शनाचे उद्घाटक कलाकार श्री भगवानजी रामपुरेजी, उपस्थित सर्व रसिक बंधू भगिनींनो, सुहाना मसालेतर्फे आणि या कार्यक्रमाला आम्ही जे प्रायोजकत्व दिलं आहे त्यामध्ये आत्ता उल्लेख केला त्याप्रमाणे सर्व कलांचा जो अर्क आहे तो छोट्या व्यंगचित्रात व्यक्त करण्याची शिदनची आयुष्यभरची जी एक शिदोरी, त्यात पाककलेलाही काही स्थान आहे. आणि मला वाटतं महिला वर्गाला ते लवकर कळेल की पाककलेला किती महत्त्व आहे. खाणाऱ्याला, पुरुषांना कळत नाही की फक्त चव चांगली आणि नाही आहे, पण त्यामागेचे कष्ट ते त्या महिलेने घेतलेले असतात आणि त्यात त्या पाककलेमध्ये आमचा सहभाग असतो. म्हणून इथे ज्या सगळ्या कलांचं संगम आहे त्यामध्ये आम्हालाही आमचा वाटा उचलता आला या माध्यमातून. आणि आज 100 पूर्ण करणाऱ्या एका तपस्वी कलाकाराला वंदन करण्याचा एक अनोखी संधी आम्हाला या संयोजक श्री वीरेंद्रजी, चारुहासजी आणि संजयजी यांच्यामुळे मिळाली. आणि त्यांचं जे कार्य आहे ते कार्य ज्याला आपण म्हणतो की न दिसणारं परंतु त्यामुळे जिवंतपणा राहणारा समाजामध्ये आणि कलांमध्ये, त्यासाठी ते मागे राहून जे काम करत आहेत त्या कार्याला शुभेच्छा नुसत्या मी शाब्दिक न देता जे सहकार्य त्यात करता येईल ती करण्याची या निमित्ताने पुन्हा एकदा मी माझी इच्छा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला सर्व रसिक पुढील 3 दिवस त्याचा आस्वाद घ्यावं. आणि ती पुण्यासाठी संधी आहे आणि पुणे तिथे काही उणे नाही, पण पुण्यात जे पिकतं तेच पुढे विकलं जातं हे लक्षात ठेवून अजूनही असे नवीन उपक्रम पुण्यात आपल्या संस्थेने करावेत अशी सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संबोधतो. जय. सुहाना सफर है और मौसम हसी. आज मौसम हसी आहे आणि सुहाना सफर. आपण सुहानासोबत आपण सफर करायचे यापुढे, आणि तरच आपण असे कार्यक्रम करू शकू हे लक्षात घ्या. कारण त्यांच्याकडे पैसा आला तरच आपल्याला कार्यक्रमाला तो मिळणार आहे. त्यामुळे आपल्या घरी नातेवाईकांना सुहानाचे प्रॉडक्ट घेण्याची विनंती आपण जरूर करा. मित्रो, आजच्या या कार्यक्रमाला आम्ही उद्घाटक भगवानजी रामपुरे यांना का निवडलं त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. मायकल एंजेलो हा मोठा शिल्पकार आणि तो एक शिल्प घडवत होता. त्यावेळेस छोटा मुलगा त्याच्याजवळ आला आणखी म्हणाला, तुम्ही दगडावरती हातोड्याने आणि चिन्नीने कशाला मारताय? त्यावर मायकल एंजेलो त्याला म्हणाला, देअर इज ॲन एंजेल इनसाइड दिस रॉक. देअर इज ॲन एंजेल इनसाइड दिस रॉक. आय एम जस्ट सेटिंग हिम फ्री. दगडामध्ये शिल्प अगोदरच तयार झालेलं असतं. शिल्पकाराचं काम एवढं असतं की फक्त बाजूचे दगड काढून टाकणं आणि आतलं शिल्प बाहेर आणणं. श्रीद फडणीस काय, भगवान रामपुरे काय, या दोघांनी कला तिथे होते ते आपल्याला दाखवून दिलेली. तर मी भगवान रामपुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द इथे व्यक्त करावेत. प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाला एक भाषा लागते. आपल्या भावना व्यक्त करायला एक भाषा लागते. ते भाषा माझी स्वतःची शिल्पकलेची भाषा आहे. कोणी चित्रातून, कोणी साहित्यातून, कोणी चित्रपटाच्या माध्यमातून आणि कोणी संगीताच्या माध्यमातून, अनेक माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतात. ही बोलण्याची भाषाच आहे. आणि तसंच चित्रकलेमध्ये एक प्रकार आहे व्यंगचित्र. आणि व्यंगचित्र तर म्हणजे इतकी सुंदर भाषा आहे, ती तुम्हाला आनंद देते, म्हणजे हसायला लावते आणि तुम्हाला प्रसन्न करते. शिवाय
त्याच्यासोबत काही चित्र असे असतात ते मार्मिक असतात आणि समाजातलं व्यंग किंवा जागृती देखील म्हणजे अंतर्जागृती देखील करू शकते, इतकी ताकद या व्यंगचित्रामध्ये आहे. आणि असेच व्यंगचित्राचे तपस्वी सिद फडणीस आज उद्या किंवा परवा मला वाटतं 29 तारखेला त्या 100 वर्ष पूर्ण करतील. आणि ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. साधारण मी 13 वर्षाचा असेन. तर 13 वर्षाचा असताना सोलापूरमध्ये मुळे हॉल म्हणून आहे, त्या मुळे हॉलमध्ये सिद फडणीस सरांचं प्रदर्शन भरलं होतं. त्यावेळी मी चित्रकलेचा आवडता विद्यार्थी असल्यामुळे म्हणजे मला खूप आवडत असल्यामुळे मी धावत त्या प्रदर्शनाला गेलो होतो. आणि त्यावेळी मला आठवते की सरांची सही मी सर्वप्रथम सरांची सही घेतली होती. हां, त्यावेळी खूप तरुण होते सर, म्हणजे 50 एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खरं आहे, खरं आहे. आणि ते सतत तरुणच असावं अशी प्रार्थना करतो परमेश्वरांच्याकडे. इतके मोठे कलावंत, इतके नम्र, आणि विशेष म्हणजे या वयातही ते कधी काठी घेतलेलं मी तरी पाहिलेलं नाही आहे. नाही, खरंच पाहिलेलं नाही आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्या हातात काठी पाहिली नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. व्यंगचित्राबद्दल बोलायचे झाले तर लहानपणापासून आपण देश परदेशातील व्यंगचित्र पाहतो, आनंद घेतो, विचार करतो. ही व्यंगचित्र आपल्याला विचार करायला भाग पाडतात. कारण म्हणजे त्या व्यंगचित्राची प्रतिभा. फडणीस सरांच्या मते अनेक प्रख्यात चित्रकारांनी आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्र माध्यम देखील निवडले आहे. आज व्यंगचित्रकला जगातील महान संग्रहालये आणि कलादालनाची शोभा वाढवत आहे. आपण विविध प्रकारे व्यंगचित्र पाहतो आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा मनमुराद हास्य निर्माण करणाऱ्या हास्यापर्यंत असू शकते. ही उदात्त कला हास्याद्वारे आणखीन एक मुख्य भूमिका बजावते, ती मन शांत करते. तर हसल्यानंतर म्हणजे प्रसन्न झाल्यानंतर ते तुमचे जे काही निराश असाल किंवा काही प्रसन्नता होते, ती जीवनाचे अमृत आहे. एक चांगले व्यंगचित्र ही एक संपूर्ण सृजनशील क्रिया आहे. सरांच्या भाषेत सांगायचे झाले तर निर्मिती ही एक अमूर्त संकल्पना आहे. व्यंगचित्रांची ही एक भाषा असते. ती एखाद्या घटनेच्या किंवा विचारांच्या दुसऱ्या बाजूने बोलले काय चूक आहे किंवा अधोरेखित करण्यासाठी व्यंगचित्र रेखाचित्रात जाणून बिजून विकृतीचा अवलंब करते. ती शेवटी सत्यापर्यंत पोचवली जाते. दिवाळी अंकांची मुखपृष्ठे, पाठ्यपुस्तकातील गणित सारख्या विषयावर सचित्र मांडणी करून ती सुलभ शिक्षण पद्धतीने मुलांना शिकवण्यासाठी सोयीचे करतात. रोजच्या ताणतणावाच्या गर्दीतही वाचकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणाऱ्या अनेक हास्य गॅलरीज जनक म्हणून ओळख करणारे आदरणीय सिद फडणीस सर समस्त भारताचे भूषण आहेत. तुम्ही पद्मश्री म्हणालात ना, तर त्यांना भारतभूषण दिलं, भारतभूषण नाही, भारताचे भूषण म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. खरं तर आज आपण इथं केवळ सिद फडणीस सरांची वयाची 100 वर्षे पूर्ण केली म्हणून जमलो नाहीत, तर त्यांच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्वाला, यशस्वी व्यंगचित्रकाराला शतशः सलाम करण्यासाठी जमलो आहोत. आज इथे उत्सव होत आहे. या उत्सवाचा जल्लोष साजरा होत असताना आपण त्याचे साक्षीदार आहोत. त्याचा आपल्या सर्वांना नक्कीच अभिमान वाटायला हवे. तसेच मला अशा या ऐतिहासिक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी बोलावलात, स्पेशली चित्राव सरांचे बोलावलात. ही माझ्या आयुष्यातील खरंच सुवर्ण संधी आहे. कारण 13 वर्षाचा असताना त्यांचं प्रदर्शन पाहणारा एक छोटासा मुलगा आज त्यांच्या 100व्या वर्षी त्यांनी भरवलेल्या प्रदर्शनाचा उद्घाटनाचा मान मिळतो, हे माझ्यासाठी खरंच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. एक आठवण मला झाली म्हणून सांगतो. आर के लक्ष्मण यांची 4 वर्ष मी वाढदिवस साजरा केला आणि त्यांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते बालगंधर्व मंदिरामध्ये सर भारतभूषण पुरस्कार आपण दिला होता. ती आठवण म्हणजे ते 92 इयर्सचे त्यावेळेला होते. आपली
शासनाने मागणी नाही केली तर आपण नागरिकांतर्फे भारतभूषण पुरस्कार कलाम साहेबांच्या हस्ते आपण दिला होता. ती एक आठवण मला झाली. अशा आठवणी मुद्दाम काढाव्या लागत नाही. आठवण येते ती याद नव्हे आणि मागून मिळते ती दाद नव्हे. तर मित्रो, 14व्या आणि 17व्या शतकाच्या दरम्यान साहित्य, कला, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये आंदोलनं झाली, वैचारिक प्रगती झाली. व्यंगचित्रकला, चित्रकला ह्या ज्या कला प्रकार आहेत त्यामध्ये सुद्धा त्या 14व्या आणि 17व्या शतकामध्येच बदल झाले, ज्याला आपण रिनायसन्स म्हणतो, पुनर्जागरण. त्यामध्ये चित्रकलेमध्ये अनेक प्रकार आले, ॲबस्ट्रॅक्ट आलं. तसंच व्यंगचित्रकलेमध्ये जे अगोदर नुसतं कॅरिकेचरपर्यंत सीमित होतं त्यामध्ये विविध प्रकार आले. म्हणजे चित्रकथा आली, अर्कचित्र आली, पॉलिटिकल कार्टून्स आली, पॉकेट कार्टून्स आली, ही त्या काळामध्ये झाली. तसे विनोदामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. शब्दनिष्ठ विनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, कोट्या, उपहास असे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये प्रसंगनिष्ठ विनोद हा श्रेष्ठ प्रकार मानला जातो आणि तो नेमका शीद फडणीसांनी पकडलेला आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनातले जे वेगवेगळे प्रसंग असतात त्या प्रसंगांवरती शीदांची चित्र आहेत आणि म्हणूनच ती श्रेष्ठ आणि टिकून राहिलेली आहेत. काळाच्या ओघात अनेक बदल झाले, अनेक कला नष्ट झाल्या, पण शीदांची चित्र आज गेले 70 ते 80 वर्ष ताजीतवाने वाटतात. त्याचं रहस्य म्हणजे हे रोजच्या जीवनातले आपले प्रसंग आहेत. टक्कल पडलेला माणूस आजही सर्वांना टक्कल पडतं आहे. म्हणजे आपली शेगडी जाऊन, कोळशाच्या शेगड्या जाऊन जर गॅस आली तर जेवण बनवण्याची पद्धत तीच आहे. म्हणजे आपण जर महाभारतापासून जर पाहिलं तर अगोदर लोक डोक्यावरती मुकुट घालत होते, हातात गदा घेऊन युद्ध लढत होते. पण आता डोक्यावरती टोपी घेऊन हातात तलवारी आल्यात, AK-47 आले. परिस्थितीमध्ये काही फरक झालेला नाही, हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळे शीदांची चित्र ही चिरकालीन आहेत आणि यापुढेही टिकून राहणार आहेत. कारण स्त्री पुरुष हे नातं तसंच असणार आहेत. त्यामुळे चित्र चिरंतन आहे, ते लक्षात घ्या तुम्ही मित्र. यापुढे आपले अनेक कार्यक्रम असणार आहेत. आज महाराष्ट्राच्या हास्यरेषा हा जुन्या नव्या व्यंगचित्रकारांची, त्यांच्या विविध शैली, त्यांची विनोदाची शैली याविषयी एक देखणा आणि सुंदर असा कार्यक्रम आपले मित्र कार्टून्स कंबाईन्सचे माजी अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी सादर करणार आहे. त्यानंतर उद्या या व्यासपीठावरती शीद कला आणि कल्पना हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम असणार आहे. ज्यांना व्यंगचित्रकलेची आवड आहे त्यांनी या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावं. तुम्हाला एक अभ्यासपूर्ण असं परिसंवाद इथे ऐकायला मिळणार आहे. त्यामध्ये सहभाग घेणार आहेत मंगला गोडबोले, प्राध्यापक मिलिंद जोशी, चंद्रमोहन कुलकर्णी, सतीश पाकणीकर आणि या सर्वांशी संवाद साधणार आहेत आपले चिंटू प्रेम चारुहास पंडित. त्यानंतर 29 जुलै रोजी शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले हा कार्यक्रम विवेक प्रभू केळुसकर सादर करणार आहेत. त्यामध्ये देश विदेशातील कॅप्शनलेस कार्टून, शब्दविरहित कार्टून्स आणि त्यांचं रसग्रहण विवेक प्रभू केळुसकर करतील. त्यानंतर 29 जुलै दुपारी 4 वाजता बालगंधर्वमध्ये एक विशेष आकर्षण असणार आहे. डिजिटल कार्टून मोठ्या पडद्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर चारुहास पंडित आणि आपले चिंतामणी हसबनीस यांच्यातर्फे कसा अनोखा कार्यक्रम स्टेजवरती बघायला मिळणार आहे. तर तुम्ही जरूर या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी वेळेवर हजर राहावं. मित्रो, जरी आपण शब्दविरहित चित्रांचं इथे महत्त्व विशद केलं तरी शब्दांची स्वतःची ताकद असते ना, शब्दांची सुद्धा ताकद असते. मी आपल्याशी संवाद साधतोय ती कशातून साधतो? शब्दांना कमी लेखून आपल्याला चालणार नाही. मित्रो, हा कार्यक्रम उभा करत असताना कार्टून्स कंबाईन्सचे अनेक व्यंगचित्रकार रात्रंदिवस मेहनत करत असतात. त्यामध्ये मला विशेष उल्लेख करावा लागतो तो आमचे कार्टून्स कंबाईन्सचे योगेंद्र भगत यांचा. त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून ही चित्र आपल्यासमोर सादर केलेली आहेत. त्यांना साथ दिली आहे ती आमचे विश्वास सूर्यवंशी आणि त्यांनीसुद्धा रात्रंदिवस मेहनत करून हा कार्यक्रम उभा केलेला आहे. अतुल पुरंदरे असोत, विवेक प्रभू केळुसकर असोत, उमेश कवळे असोत, ह्या सगळ्या मित्रांनी मेहनत करून हा कार्यक्रम उभा केला आहे. या कार्टून्स कंबाईन्स आणि वसुंधरा क्लबच्या कार्यक्रमासाठी व्यंगचित्रकार बिझी असतानासुद्धा वेळात वेळ काढून आलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये मला विशेष उल्लेख करावा लागतो ते आमचे बोलक्या रेषाचे व्यंगचित्रकार मित्र घनश्याम देशमुख, सुहास पालिमकर, लहू काळे,
ही मंडळी वेळात वेळ काढून इथे कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. आणि मित्र, हा कार्यक्रम शेवटाकडे नेताना शब्दांचं एक महत्त्व असतं. बायको आपल्याशी अद्वातिद्वा बोलते, भांडते, तेवढा त्याचा त्रास होत नाही, पण जेव्हा ती अबोला धरते, शब्द बोलतच नाही ना, त्याचा त्रास जास्त असतो. आणि स्त्रियांनाही शब्दविरहित असण्याची ताकद मोठ्या प्रमाणात कळलेली आहे. तरीसुद्धा शब्दांची एक ताकद आहे. मी आपल्याशी संवाद साधला जो शब्दातून, आपल्या व्यासपीठावरील वक्त्यांनी जो संवाद साधला तोही शब्दातून. आणि शब्दांची जर ताकद नसती तर आपण ही जाहिरात वाचून इथे आलो नसतो, साहित्यिकांची पुस्तकं वाचली नसती. एक छोटासा किस्सा सांगून हे निवेदन आणि हा कार्यक्रम संपेल इथे. जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेमध्ये एक मूर्ती होती आणि त्या मूर्तीवरती बॉम्ब पडला आणि त्या मूर्तीचे हात तुटले. त्यावेळेस भगवान रामपुरेसारख्या एका निष्णात प्रतिभावंत शिल्पकाराला तिथे तसेच त्या मूर्तीचे हात बोलावण्यात आलं. त्या शिल्पकाराने पूर्ण त्या मूर्तीचा अभ्यास केला. आणखी म्हणाला, याला हात लावण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही, कारण शिल्पकार महान प्रतिभावंत होता, त्याच्यात थोडीच तोड मी काम करू शकत नाही. फक्त मी तुम्हाला एक 2-4 शब्द लिहून देतो, त्या मूर्तीच्या हाताखाली तुम्ही लिहा, काही हात लावण्याची गरज नाही. त्या शिल्पकाराने त्या मूर्तीच्या हात तुटलेल्या मूर्तीच्या खाली 4-5 शब्द लिहिले. ते आजही तुम्हाला परदेशामध्ये गेलं तर बघायला मिळतील. त्यांनी लिहिलं होतं, मला स्वतःला हात नाहीत, पण माझा तुमच्या हातांवर भरोसा आहे. मित्रो, माझासुद्धा तुमच्या हातांवर भरोसा आहे. आपण टाळ्या बाजून हा कार्यक्रम इथेच समाप्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रसन्न रेषा मिश्किल रेषा